नमस्कार. लोकमंच या नव्या कोऱ्या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत गणेश गल्लीमध्ये. लालबागची गणेश गल्ली कशासाठी प्रसिद्ध आहे हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही आहे. जिथे पहिल्यांदा खऱ्या अर्थाने मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव गर्दी खेचू लागला तीच ही गणेश गल्ली. या गणेश गल्लीने लालबागची अनेक स्थित्यंतरं बघितलेली आहेत. म्हणून त्याच गणेश गल्लीतील गणेशाला साक्षी ठेवून आज आपण बदलत्या लालबागबद्दल चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी लालबागमधलेच 4 मान्यवर आपल्यासोबत आहेत. मी स्वागत करतो सगळ्यांचं. सर्वप्रथम स्वागत करतो सिनेस्टार भरत जाधव यांचं. लालबागमधल्या मातीत वाढलेला हा एक आगळा वेगळा कलाकार आज संपूर्ण मराठी सिनेमाचं भावविश्व व्यापून उरलेलं आहे. त्याच्यासोबत आहेत विश्वास पाटील, पानिपतकार म्हणून ज्यांची सगळ्यांना ओळख आहे, पण आता नव्याने ओळख विश्वास पाटील यांची होणार आहे. ती म्हणजे लस्ट फॉर लालबाग या कादंबरीमुळे ते आता गाजायला लागलेले आहेत. विश्वासराव, तुमच्याशी त्या कादंबरी संदर्भात बोलायचं आहे. लालबागमधल्या या बदललेल्या काळाचं भान तुम्ही नव्या पिढीला देणार आहातच. अच्युत पालव आपल्यासोबत आहेत, सुलेखनकार म्हणून संपूर्ण जगामध्ये लालबागचा लाल झेंडा फडकवणारे अच्युतराव. आणि त्यासोबत लालबागमधल्या गिरण गावातील गिरणी कामगारांचे प्रश्न सातत्याने वर्षानुवर्ष मांडणारे दत्ता इसवलकर जी आहेत. या 4ही जणांनी लालबाग अनुभवलेला आहे, जगलेला आहे. मला इथे नारायण सुर्वे आठवतात, ज्यांनी आपल्या कवितांमधून लालबाग लोकांसमोर नेलं. नारायण सुर्वे एका ठिकाणी म्हणतात की उद्याच्या नभाचा ताराच लालबाग, कैक ऋतूंचा ऋतुराज लालबाग, रस्त्यात फुलांच्या माळा शृंगारून मरणाला मारून धावणारा लालबाग. तर ह्या असा वेगळा लालबाग. हे लालबाग हे फक्त गाव नाही तर ही संस्कृती आहे. आणि ती संस्कृती जोपासणारे 4 मान्यवर 4 वेगवेगळ्या क्षेत्रातले आज आपल्याबरोबर लालबाग शेअर करणार आहेत. परत मी पहिले सुरुवात तुमच्यापासून करतो की तुम्ही लालबागमध्ये वाढलात आणि आता वेगळ्या पद्धतीने तुम्ही लालबागकडे बघतात, तर हा फरक कसा जाणवतो? एक तर तुमचं पहिलं करेक्ट आहे की गणेश गल्ली हां ॲक्च्युली पहिल्यात सगळ्यात मोठा सार्वजनिक गणपती गणेश गल्लीतून सुरू व्हायचा. माझी शाळा इथे बाजूलाच आहे बावीच्या गल्लीत. ते म्हणजे सरस्वती हायस्कूल. बरोबर. त्यामुळे मी 8वी 9वी 10वी या शाळेत होतो आणि 1ली ते 7वी आमच्या परळ विलेजच्या शाळेत होतो. त्यामुळे एकंदरीत गणपतीचं वातावरण आणि गणेश गल्ली हे फारच फेमस होतं. म्हणजे आम्हालाही कुतूहल वाटायचं. आणि जेव्हा जेव्हा आम्ही ते म्हणजे इथे तेव्हा अक्षरशः जत्रा भरायची. आणि त्या जत्रेत वगैरे मला आठवते आम्ही बऱ्याच गोष्टी आम्हाला शाळेतनं सांगितल्या जायच्या की ह्या वेळेस ह्या जत्रेत तुम्ही काय तयारी कराल. मग त्या तयारीमध्ये आम्ही ठरवायचो की बा आज ह्यावेळेस आम्ही काही हे अशी बॅनर्स विकू, पोस्टर्स म्हणजे काय असतात त्या विकू, किंवा हे विकू, किंवा आमच्या काही स्वतःच्या काही चित्रकला असतील ते विकू. आणि तसे लोकही घेणारे होते. लाईनीत उभं राहून मग आम्ही पाणी वाटप असेल किंवा काही जे काही त्यावेळेस लोकांना आजही लालबागच्या राजाला वगैरे आपण ते पाहतो. बरोबर. पण मला असं वाटतं की ज्या स्वतः जे चित्रकार मुलं होते ना, त्यांना एक वेगळा आनंद होता की त्यांची कलाकृती निदान ह्या गर्दीत दाखवायला मिळायची. वा. नंबर 2, लालबागमध्ये मला एक अनुभव माझा चांगला असा आहे की आम्ही आमच्या आयुष्याचा पहिला रंगमंच, म्हणजे मी शायरी सभळे पार्टीतून जरी आलो तरी पहिला रंगमंच मला मिळाला असेल तो लालबागमधल्या गणेशोत्सव मंडळानेच दिलाय. तो म्हणजे आम्ही छोट्या एकांकिका स्पर्धा करायचो किंवा छोटी प्रहसनं करायला आम्हाला स्टेज मिळायचा. म्हणजे स्थानिक कार्यक्रम असताना देखील आमचे आम्हाला थोडंसं काही करून दाखवायचं असं म्हणून आम्ही रिक्वेस्ट करतो. मग मला आठवते 25 रुपये किंवा 51 रुपये आणि एक नारळ मिळायचा आम्हाला. आणि 7-8 लोक आम्ही. त्यामुळे गणपती येणं, गणेशोत्सव येणं हे आमच्यासाठी वेगळ्या अर्थाने फार मजेशीर प्रकार होता. मग हळूहळू ते सगळं बदलत चाललंय. बदलणं ही चांगलीच गोष्ट आहे नेहमी. पण मला असं वाटतं की अजूनही लालबागमध्ये ते संस्कार आहेत, त्या रीतिरिवाज अजूनही तशा जोपासले गेले आहेत. कारण अजून काही जुनी लोक अजून ते असल्यामुळे आता फक्त असं वाटतं की यातला टक्का कमी झालाय मराठीचा. त्यामुळे जरासं चेंजेस हे जास्त डार्कली जाणवत आहेत. पण जर सण आणि काही साजरा करायचा असेल तर माझ्यासारखा माणूस किंवा इथे बसले सगळेजण कुठूनही वेळ काढून लालबागच्या घरात येतोच आणि ती गंमत, तो आनंद नक्कीच उपभोगतो. विश्वासराव, लस फॉर लालबागच्या निमित्ताने आता अनेक लोकांच्या म्हणजे कुतूहल वाढत चाललेलं आहे तुमच्या कादंबरीबद्दल. तुम्ही ही कादंबरी लिहायला का प्रवृत्त झालात? नाही, मला या ठिकाणी जो लालबाग दिसला, ही संस्कृती दिसली, या निमित्तानं मला शाहीर अण्णाभाऊ साठ्यांच्या अमर ओळी आठवतात. मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी, कुबेराची वस्ती तिथं राज्य करती, परळात राहणारं रात्रंदिनं राबणारं
टांग्याची घोडी मेली रस्त्यावरती. क्या बात आहे. आज टांग्याची घोडी फक्त मेलेली नाहीत, तर लालबागची माणसं मेलेली आहेत. आणि मी ज्यावेळेला माझ्या लालबागला पुन्हा भेट देतो त्यावेळेला माझं मन आतून हाका मारतं की रे माझ्या गिरण गावा, माझ्या श्रमसंस्कृतीच्या देवा, तू कुठे गेलास. मला आठवतं माझी लालबागची एक मावशी, मी लहान असताना आम्हाला रिझवताना मुलांना एक सुंदर ओवी गायची. ती त्या काळातली मॉडर्न ओवी होती. ती म्हणायची, रक्तात रंगलेला, हा, रक्तात रंगलेला, कधी न भंगलेला, क्रांतीत दंगलेला, लाल बावटा ग माझा. डांगे बाबांनी दिली हाक, कामगार जमती लाखो लाख, भांडवलशाहीचं फोडितो नाक, लाल बावटा ग माझा. आणि या निमित्तानं ज्या वेळेला मी आजचा लालबाग पाहतो आणि डायनॉसर सारख्या इथल्या उंच उंच स्कायस्केपर्स, गगनचुंबी इमारती पाहतो, त्यावेळेला त्या इमारतीच्या पायात दाबली गेलेली, चिरडली गेलेली संस्कृती, त्यातले उमाळे आणि उसाचे मला जाणवतात. आणि हे मला कुठून तरी आतून हाका मारत होते. म्हणून मी या विषयाकडे वळलो आणि ज्या वाण्याच्या चाळीत राहिलो, ज्या डिलायल रोडला आमचं बालपण गेलं, हा सगळा पट कुठेतरी कादंबरीच्या माध्यमातून यायला हवा होता, हे मला आतून वाटत होतं. आणि त्यामुळेच मी या विषयाकडे वळलो. फारच सुंदर. तुम्ही आता जे म्हणालात एकूणच गिरण गावातले जे बदल झालेले आहेत, म्हणजे इसवलकर साहेब ते सगळं जाणताहेत. इथल्या मिल्स गेल्या आणि मॉल्स आले, गगनचिंबी इमारतींनी इथलं सगळं अवकाश झाकोळून टाकलेलं आहे. म्हणजे पूर्वी चाळींमध्ये जी संस्कृती नांदत होती ती आता या सगळ्या नव्या इमारतींच्या सावलीमध्ये कुठेतरी दबून गेलेली दिसते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता म्हणजे गिरणी कामगार जो या सगळ्या परिसराचा आत्मा होता, तो आत्मा आता हरवलेला आहे. तुम्ही या सगळ्या बदलाकडे कसं बघता? एकतर बदल हे होणारच हे अपेक्षित आहे. कारण का आपण असं म्हणतो की आपण ज्या चाळी वगैरे बघल्या ते एक कष्टकऱ्यांची वस्ती होती आणि त्यांना एक वारसा होता. आपण त्यांचा 150 वर्षाचा इतिहास पाहिला तर पहिली गिरणी ही 1856 साली सुरू झाली आणि त्यावेळी 1890मध्ये पहिल्यांदा महात्मा फुल्यांचे सहकारी रावसाहेब लोखंडे यांनी ह्या सगळ्या कामगारांना एकत्र केलं होतं. तेव्हा काही युनियन्स वगैरे असं नव्हतं आणि तिथपासून मग आपण बघत गेलो. म्हणजे लोखंड्यांनी त्यांना आपल्या हक्कांचे अधिकारांची अशी लढाई केली होती. म्हणजे विशेषतः महिलांना टॉयलेट असाव्यात, महिलांना 4 दिवसाची सुट्टी असावी, अशा प्रकारचे त्यावेळी त्यांनी कायदे करून घेतले आहेत महात्मा फुल्यांनी. नंतर आपण येतो ते म्हणजे आपल्या स्वातंत्र्य चळवळीकडे. मग असं जेव्हा आपल्या लोकमान्य टिळकांना 6 दिवसाची शिक्षा झाली तर गिरणी कामगारांनी 6 दिवस संप केला. त्यावेळी काही युनियन वगैरे नव्हत्या पण उत्स्फूर्तपणे त्यांनी संप केला. 1928चा संप बघितला तर डांग्यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ चालला. त्याच्यात काही फारसं आपल्याला मिळालं नाही. आणि नंतर आपण येतो ते संयुक्त महाराष्ट्राकडे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुद्धा गिरणी कामगारांनीच लागला. आणि म्हणून मग एक तर असं दिसतंय आपल्याला गिरणी कामगारांच्यावर हा जो एक साम्यवादाचा परिणाम होता, साम्यवाद आणि समाजवादाचा परिणाम होता. म्हणून डांगेंसारखे नेतृत्व इथे जे आपल्याला दिसतंय ते त्यांच्यामुळेच होतं आणि ते नेतृत्व असताना त्यांना हे लढाऊ कामगार होते. म्हणून आपण असं म्हणतो की 82च्या संपामध्ये खूप यातायात झाली. म्हणजे अदांतर या नाटकामध्ये तेच दाखवलेलं आहे. पण माझं असं म्हणणं काय ते हा जो कामगार होता हा मुळात कष्टकरी होता. त्याची गावाशी नाळ होती. म्हणजे तो जेव्हा पगार घ्यायचा तेव्हा 10 तारीखला पगार घेऊन तो पहिला पोस्टात जायचा, मनी ऑर्डर पाठवायचे आणि नंतर चहा प्यायला जायचं. तर त्याला माहिती आहे मी मनी ऑर्डर नाही पाठवली तर तिकडचं जगणं त्यांना कठीण होईल. त्यामुळे झालं की ज्यावेळी संपामध्ये खूप म्हणजे सेटबॅकच मिळाला त्या संपामध्ये, 82च्या संपामध्ये 1 लाख लोकांना नोकऱ्या गमावल्या लागल्या. पण असं काही उद्ध्वस्तेचं वातावरण असं नाही. सगळं असं म्हणायला लागले आता गिरणी कामगार बरोबर आहे, ते कोसळला डोलारा पण तो कोसळलेला त्याने सावरला. म्हणून आपल्याला असं दिसतं की जे गावाकडे गेले ते शेतात राबायला लागले, मुंबईत राहिल्याने छोटे मोठे काम करायला लागले. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे गिरणी कामगारांनी पत गमावलेली होती, प्रतिष्ठा गमावलेली नव्हती. कारण तो गावात जाऊन शेतात राहिला, तो भाऊ म्हणाला अरे नोकरी गेली आता त्याची तयारी होती. आणि म्हणून मग आपल्याला असं दिसतं गिरण गावामध्ये सुद्धा आज सुद्धा लालबाग परळ सारखे. आणि दुसरं ह्याचं वैशिष्ट्य काय बघा की आपण ह्या संबंध हा परळ लालबाग घेतला तर सगळ्या सुविधा इथे आहेत बघा. मोठं कॉलेज VJTI इथे आहे, टाटा हॉस्पिटल इथे आहेत, सगळी शाळा ह्या म्हणजे बरंच म्हणाले किंवा शाळा ह्या सुद्धा वॉकेबल, म्हणजे आपण पायी तिथे चालत जातो. गिरणी कामगार तो पायीच जायचा, डबा घेऊन आपला सकाळी तो चड्डीत जायचा. मला सांगा इतकं सुविधायुक्त म्हणजे सगळी थिएटर इथे होती, नाट्य थिएटर होती. म्हणजे कल्चर आपण त्यावेळी बघितली तर आपण नाटकं म्हणजे आज आपल्याला जो परिवर्तन दिसतंय ते आपल्याला दिसतं असं
की याच्या बाजूला एक स्टेज असायचा, तिथे आपण सगळे नाटकं साजरी करायचो, नवहिंद क्रीडा मंडळ वगैरे वगैरे. ती स्पेस गेली आहे आणि ती स्पेस ऑक्युपाय कोणी केली आहे तर टी व्हीने केलेली आहे. म्हणजे आज आपल्याला शाहीर साबळ्यांचं ऐकायला मिळतं, केदार शिंदे, तर ते आपल्याला टी व्हीवर बघायला लागतं. ते आम्ही म्हणजे आम्ही आमच्या पिढीतले आम्ही भाग्यवान आहोत की ते आम्ही जवळून बघितलं. तर माझं असं म्हणजे हा जो लालबागचा वैशिष्ट्य आहे. पण मला एकच आता भीती वाटते की हा जो सगळा लालबाग आणि हा सगळा मराठी म्हणा किंवा मराठी असणारे म्हणा कष्टकरी आहेत, यांना ह्या मुंबईतनं पुन्हा ते बाहेर नेण्याचं षडयंत्र या सरकारकडनं जातं आणि ते धोकादायक असं मला वाटतं. निश्चितच एकूणच मराठी माणसाच्या अस्तित्वासंदर्भात तुम्ही जी चिंता व्यक्त केली ती सगळ्यांनाच भेडसावते. अच्युत पालव, तुम्ही लालबाग आणि गिरणगाव या सगळ्या मातीचा वारसा घेऊन कलेच्या क्षेत्रामध्ये पुढे गेलात आणि आज संपूर्ण जगामध्ये सुलेखन ही कला भारतातून जर कोणी रिप्रेझेंट करत असेल तर अच्युत पालव यांचं नाव समोर येतं. तर तुम्ही मला जाणून घ्यायला आवडेल की कशाच्या बळावर ही सगळी वाटचाल शक्य झाली? मला असं वाटतं की लालबाग हे माझ्यासाठी विद्यापीठ होतं. सगळ्यात मोठं विद्यापीठ. कारण लालबागमध्ये काय नाही आहे म्हणजे तिथे मूर्तिकार होते, ती ऑर्केस्ट्रातली माणसं होती, नाटकवाला मंडळी होती, साईनबोर्डवाली मंडळी होती, शाळा होत्या, सगळं सगळं म्हणजे तमाशाची थिएटर होती, भजनं होती, खोल्यांमध्ये माणसं राहत होती आणि त्यांचं कम्युनिकेशन इतकं स्ट्रॉंग असायचं की त्या कम्युनिकेशनमधनं तुम्हाला बरंच काही शिकायचं. आता मी इथे सुरुवात जेव्हा केली तेव्हा मला सगळ्यात मोठा आत्मविश्वास दिला असेल तर लालबागने तो दिला. त्याचं कारण मी अगदी सुरुवातीला साईनबोर्ड करायचो, शाळेतनं बाहेर पडलो तेव्हा उपचार म्हणून उपजीविका म्हणून काय बघायचं तर साईनबोर्ड. मग साईनबोर्ड करताना बाजूला उभं राहणं, एक लहान मुलगा साईनबोर्ड करत आहे तर त्याची कौतुक करणं आणि तेच कौतुक इतकं महत्त्वाचं होतं. ती पडली थाप होती. आज मी जगामध्ये ज्यावेळेला मोठे मोठे 5-5 फुटाचे 40-40 फुटाचे बॅनर मोठे जेव्हा मारतो तेव्हा सगळी जगातली लोक ज्यावेळेला माझ्याकडे म्हणतात अरे तुला जमतं कसं, एवढी जजमेंट जमते कशी, तर मी म्हटलं की ही सगळी लालबागची जजमेंट आहे. काय 12 फुटाच्या घोड्यावर उभं राहायचं आणि पटकन एक अक्षर मारायचं आणि पटकन खाली उतरायचं आणि ती जे काही सगळं आहे ना ते सगळं मला वाटतं लालबागने दिलं आहे. इव्हन इथल्या शाळेने, मी ज्या शाळेत शिकलो ती शिरोडकर शाळा, नाभर सर, ही सगळी माणसं होती ना, ती माणसं केवळ माणसांसाठी जगत होती, कलेसाठी जगत होती आणि ते जगणं त्यांचं मला वाटतं की केवळ स्वतःसाठी नव्हतं, ते इतरांसाठी सुद्धा होतं आणि इतरांसाठी आपण जगलं पाहिजे. आज तो आम्हाला दिला जो धडा घालून दिलेला आमच्या सरांनी, आमच्या शिक्षकांनी, तो मला वाटतं अजूनही वाटतं. आणि म्हणून प्रत्येक वेळेला लालबागमध्ये जेव्हा येतो तेव्हा प्रत्येक वेळेला, आज जरी बेलापूरला गेलो तरी गणपतीसाठी गणपती लालबागचाच असावा, डेकोरेशन लालबागचंच असावं, मूर्तिकार लालबागचाच असावा. मग ह्या सकाळी किंवा मूर्तिकारांशी बोलून त्याच्याशी संवाद साधणं हे वेगळं जे आहे, वेगळेपण आहे, ते मला वाटतं सगळं लालबागने दिलं आणि ते सगळं लालबाग पण आजही जगामध्ये कुठेही जरी गेलो तरी मला असं वाटतं की प्राऊडली मी सांगतो की येस. आणि गंमत सांगतो, ज्यावेळेला आम्ही जे बाहेर पडलो तेव्हा मी महेंद्र परब आणि कृष्णकांत ठाकूर असे तिघेही लालबागमध्ये बाहेर पडलो. तरी लालबागच्या नावाचा एक दबदबा असायचा, अरे लोक घाबरायचे असे. तर मग ते डिझाईनवाल्यांनी काय करायचं, आम्ही रेड गार्डन नावाची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी सुरू केली. रेड गार्डन म्हणलं, रेड गार्डन बोललो हां, मग ते म्हणजे लालबाग बोललो येस. असं काहीतरी गमती. बरं, त्यावेळेस स्थिती तशीच होती की लालबागचं नाव वेगळ्या पद्धतीने होते. वेगवेगळ्या तालमींच्या मास्तरांपासून तर नंतरच्या काळामध्ये शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्षातला संघर्ष आणि याच्या जोडीला अनेक एकार्थी बरं होतं ते, कारण मी अंडरवर्ल्डकडे जात नाही, पण एकार्थी दबदबा असणं आपल्या एरियाचा ते फार गरजेचं होतं. उद्या कुठल्याही एरियात किंवा कुठे गप्पा मारत कोणाशी बोलायचं असेल तर एकदम नकळत तो एक बरं आपण एकटे असतो पण असं वाटतं की आपल्यावर संपूर्ण लालबाग आहे. आता काय वाटतं, आता लालबागची ओळख ही गणपतीसाठी झालेली आहे. म्हणजे पूर्वीची लालबागची ओळख वेगवेगळ्या आंदोलनात पुढे असणारं गाव, वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपरांसाठी ओळखलं जाणारं गाव आणि आता गणपतीसाठी ओळखलं जाणारं लालबाग. आता कसं वाटतं? नक्कीच. आता प्रत्येक म्हणजे नुसतं लालबाग नाही, कुठे गेलं तर एक प्रत्येक जण स्वार्थी विचार करतो. मी लालबागचे ते एक सांगायचं, जसं दत्ताजी बोलले तसं की
कुठल्याही चळवळीत सगळे कामगार पुढे यायचेच. आता मी माझं म्हणाल तर माझ्या घरातलं कोणी मिलमध्ये वगैरे नव्हतं. माझे वडील टॅक्सी ड्रायव्हर होते. पण एकंदरीत जेव्हा मिलच्या गोष्टी ज्या मधल्या ज्या घडामोडी घडल्या तेव्हा असं नव्हतं की मी परळला राहतोय किंवा माझा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. तर असं नाही, कारण पूर्वी चाळीस सगळे एकत्र राहत असल्यामुळे पूर्वीपासून ती एक पद्धत होती की आज त्याच्या घरात जर मटण केलं असेल तर ती वाटी बरोबर 4 घरात फिरायची. ते इकडची वाटी एक 3 घरात फिरायची. त्यावेळी तो आनंद असायचा. किंवा आमच्याकडे पाहुणे जर वाढले तर आम्ही शेजाऱ्यांना सांगायचो जरा दोघांना तिथे झोपायला द्या. कारण छोट्या छोट्या खोल्या होत्या, पत्राच्या चाळी होत्या. तर प्रथम तसे सांभाळून घ्यायचे. नाही आज त्यांच्याकडे पाहुणे आहेत, आज त्यांच्याकडे कार्यक्रम आहे, 10 लोक आपल्या ह्यांच्या घरात देखील तो कार्यक्रम असल्यासारखे ते सजून नटून बसायचे. तर आता ते कुठे दिसत नाही. तर तो एक मला म्हणजे आवडलेला की तेव्हा अशी ती एकी होती. आणि ते कदाचित त्या एकीमुळे, त्या प्रत्येक गोष्टीमुळे आज आमच्यावर तो परिणाम झाल्यामुळे आज आम्ही जगात कुठे वावरत असताना कुठेही तो एक ना तो आविर्भाव एक वेगळा येत नाही. म्हणजे ज्याला म्हणतो हवेत जाणं आणि काय ते येत नाही. असं वाटतं की नाही मी एकटा तर माझ्यासोबत अजून 2-3 पाहिजेत. मी एकटा एक कुठलीच गोष्ट करू शकत नाही. की असं एक तो बराच म्हणजे संस्कार ज्याला म्हणू आपण, परिस्थितीनुसार संस्कार आपल्यावर घडत असतात. तर मला असं वाटतं की बरं झालं मी लालबाग परळमध्ये जन्माला आलो की जेणेकरून मला इथली वस्तुस्थिती कळली. जेणेकरून त्याचा आज मी माझ्या अभिनयात जो सर्वसामान्य माझा चेहरा दिसतो किंवा एक कॉमन चेहरा दिसतो प्रत्येक चित्रपटात किंवा काय, तो काय मी आणलेला नसतो. तो मुळातच तो अनुभवलेला आहे. या इथे पिचलेल्या गोष्टी ज्या प्रत्येक गोष्टीत आपण माणूस पिचलेला असतो, त्यातूनही सगळे सण साजरे करणारा लालबागकर पुढे असतो. आजही आम्ही जेव्हा बाहेर कुठे राहत असतो कुठे असतो तर मेन जे सण आहेत ते करायला आम्ही परळ लालबागमध्येच येतो. त्याला कारण काय, ती स्पेस आपली गेली आहे. आपण सगळंच इतकं कॉन्क्रीट जगतोय ना की त्यातलं ते मातीचा वास तो जो गेल्यामुळे तो वास निदान इथे येऊन अनुभवा तर ते अनुभवते. त्यामुळे मला बरं वाटतं. फार सुंदर वाक्य बरं तुम्ही आता बोलून गेलात की आपलं सगळं जगणं कॉन्क्रीटमय झालेलं आहे आणि त्या सगळ्या ह्याच्यात जो मातीचा वास आपल्याला अनेक पिढ्यांपासून आपल्याला मोहवत आलेला आहे तो कुठेतरी हरवलेला आहे. पण लालबागनी तो अजून टिकवलेला आहे. त्याच मातीच्या वासाची ज्यांना ओढ म्हणण्यापेक्षा हाव आहे, लस्ट फॉर लालबाग, हे त्यातूनच आलेलं आहे. कारण जेव्हा लोअर परेल हा पत्ता नको म्हणून अप्पर वरळी व्हायला लागला तेव्हापासून खऱ्या अर्थाने लालबागची परिस्थिती वाईट झाली. विश्वासराव, तुमच्या कादंबरीकडे मला यायचं आहे. काय तुम्ही नेमकं मांडलंय सांगा. मी हे लालबाग तो आता इथं राहिलेलाच नाही आहे. एखादी फटाक्याची माळ फुटल्यावर एका फटाक्यानंतर दुसरा जसा उडतो तसा गिरणीचा पहिला भोंगा वाजला की त्यानंतर दुसरा, तिसरा, असे सकाळी कोंबडा आरवावा तसे भोंगे वाजायचे. आणि हजारो गिरणी कामगार गिरण्यांकडे जात आहेत, बाहेर जात आहेत. 3 इथली मुख्य रेल्वे स्टेशनं अशी फुललेली असायची. आणि हा विषय मला खूप जवळचा होता. याचं कारण की धनराज मिलमध्ये माझ्या वडिलांनी गिरणी कामगार म्हणून घाम गाळला आहे. माझे 2 सख्खे चुलते गिरण्यातून रिटायर झाले. माझा धाकटा भाऊ सुरेश यानं सुद्धा काही वर्ष गिरणीमध्ये काम केलेलं आहे. आणि माझा गाव म्हणजे कोकणातली गावं, एका गावचे लोक सर्व घरटी एकतरी माणूस सैन्यात असतो तसं आमच्या नेरले गावच्या प्रत्येक घरातले 4-4, 3-3 असे गिरणी कामगार होते. आणि त्यामुळं हा आमचा विषय आहे. आणि त्यामुळं मला कुठेतरी तो हाक मारत होता. पण मला असं वाटतं की या सगळ्याची कुठेतरी घोर फसवणूक झाली. 1982चा संप एवढा प्रचंड डॉक्टर दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली लढला गेला. 2.5 लाख गिरणी कामगार 3-3 वर्ष त्यांच्या घरातली मुलं बाळं उपाशी होती. मुलं शाळेला गेली उपाशी पोटानं की चालू वर्गामध्ये त्यांना भोवळ यायची. तरी सुद्धा यांनी जिद्दीनं हा संप चालवला. पुढे गिरणी कामगारांची मुलं गँगस्टर झाली पण त्यांच्या मुली वाम मार्गाकडे कधी वळलेल्या नाहीत. हा इथला इतिहास आहे. कारण कोकणाची आणि घाटावरची ही कुठेतरी घट्ट अशी संस्कृती होती आणि त्यांनी तो आदर्श शिकवलेला होता. आणि या स्थित्यंतरातून जिद्दीतून जो गिरणी कामगार जगला, 1982चा संप मोडला गेला आणि नंतर जागतिकीकरणाचं वाऱ्या आणि जागतिकीकरणाच्या वाऱ्यानं गिरणगाव गिळला. एका पाठोपाठ एक मिल, एका पाठोपाठ एक मोठे दलाल, मोठे सौदागर, गँगस्टर, चॉपर चांद लालबागेमध्ये उतरले. आणि हा सगळा जो पिरियड आहे 1982 ते 2008 हा सगळा पिरियड कादंबरीच्या निमित्तानं मी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक सुरुवातीला कामगारांची झेंडा फडकवणारे एक दत्ता सामंत आणि त्यानंतर हे आमचे दुसरे दत्ता इसवलकर पुढं आले
आणि यांनी हा संघर्ष फडकता ठेवलेला आहे. तर हा सगळा त्या चॉपरचं आणि त्या AK-47 माझ्या कादंबरीमध्ये उतरलेला आहे. वा वा, तुम्ही एकूणच बदललेला गिरणगाव या सगळ्या याच्यातून मांडण्याचा प्रयत्न केला. लस फॉर लालबाग नक्कीच वाचक त्याचं स्वागत करतील. अच्युत, मला तुम्हाला विचारायचं आहे की ही जी स्थित्यंतरं लालबागने बघितली, याच्यामध्ये लालबागमधली जी कला होती, लालबागमध्ये ज्या पद्धतीने कलाकारांना व्यासपीठ मिळत होतं, ज्या पद्धतीने नव्या मुलांना पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या लोकांची सावली त्यांच्या अवतीभोवती होती, ती आता या सगळ्या ह्याच्यात गदारोळात कमी झालेली दिसते. तुम्ही कसं बघता त्याच्याकडे? नाही, नक्की कमी झाली. कारण काय झालं की मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा बावला कंपाऊंडमध्ये कृष्णा परब नावाचे आर्टिस्ट होते आणि स्टिपलिंगसाठी प्रसिद्ध म्हणजे यश चोप्रापासून सगळी माणसं, म्हणजे इंडस्ट्रीमधली सगळी माणसं त्यांच्या घरी तिथे लाईन लावायची. म्हणजे त्यांच्याकडे पोस्टरसाठी काम करणारी माणसं होती किंवा थिएटरमधली माणसं होती किंवा ऑर्केस्ट्रामधली माणसं होती. तुम्ही यू नेम इट, यू विल गेट इट. इतकं सॉलिड होतं. आज काय झालं की आज थोडंसं जाणवायला लागलं की खूप मार्गदर्शन कमी पडायला लागल्यामुळे काय झालं की त्याला जायचं कुठे हे कळत नाही आहे आणि त्यामुळे कुठेतरी जायचं आणि मग काहीतरी करायचं. मी आता ॲनिमेशन करतोय, पण ॲनिमेशन करतो म्हणजे माहिती नाही त्याला की ॲनिमेशनला काय गरज आहे. हा जो प्रकार आता झालेला आहे तो मला वाटते तो प्रकार पूर्वी मला वाटते एक चांगलं मार्गदर्शन होतं, चांगली माणसं होती, ती माणसंच खूप कमी झालेली आहे. मी जरा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला चौघांना हा प्रश्न विचारतो, कारण ही गोष्ट बऱ्यापैकी खटकताना दिसते की लालबाग परळ हा सगळा गिरणगावाचा जो परिसर होता, इथल्या आधीच्या ज्या पिढ्या होत्या त्या भाविक होत्या, श्रद्धाळू होत्या, पण एकीकडे कष्ट करणाऱ्या होत्या. म्हणजे गिरणीमध्ये कष्ट केल्यानंतरचा वेळ ते भजनामध्ये किंवा भक्तीमध्ये रमवायचे. पण आताच्या याच्यात एक ट्रेंड निघालेला आहे, तो पालख्यांचा असेल किंवा इतर उत्सवांचा असेल, त्याच्यामध्ये मॅक्झिमम गर्दी किंवा मॅक्झिमम गिरणगावातली मुलं या सगळ्या याच्यामध्ये दिसतात. गोविंदांमध्ये पुढे असणारी मुलं पण दिसतात. त्यातलं चांगली गोष्ट जरी असली पण त्याच्या दुष्परिणामसुद्धा तेवढ्याच प्रमाणात आहेत. तर हे जे सगळं बदललेलं स्वरूप आहे, जी मुलं जे गिरणगाव स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवणारं होतं ते कुठेतरी आशीर्वादावर विश्वास ठेवायला लागलं. की इस्वलकर साहेब, तुम्हाला काय वाटतं? नाही, एक तर काय झालंय माहिती आहे ना की आता सगळे सण वगैरे हे तर ह्यांनीच हे केले. म्हणजे पूर्वीचे आपण सगळे उत्सव बघितले तर ते कामगारांच्या पैशातनं चालायचे. म्हणजे जेव्हा पैसे कमीच असायचे तरी सुद्धा खूप वगैरे म्हणजे लालबागला वगैरे आम्ही ते चित्र हे बघायचे आणि त्याच्यामध्ये व्यंगचित्र पण यायची. म्हणजे त्यावेळी जे गणपतीला बनवायचे ना तेव्हा म्हणजे मुख्यमंत्री असं दाखवायचा, त्याचे असे म्हणजे त्याच्यात भाष्य होतं. आज तो त्याच्यातनं आता निघालेला आहे. आता काय झालं, आता संबंध गणेशोत्सव हे म्हणजे त्याचं जसं जगाचं बाजारीकरण झालं तसं उत्सवाचं म्हणजे आपल्या पैशात एवढं करणं शक्यच नाही वर्गणीत. त्यामुळे त्याचा एक नव्या पिढीला एक आपल्याला सांगणं, कारण की आपण जे आहे तो आपला हेरिटेज आहे, पास्ट आहे. लालबाग हा आपण जाऊन सगळ्यांना बघितलेलं ते आपल्याला चांगलं मिळालं ते आपण केलं. जसं मी असं म्हणतो, माझे वडील गिरणी कामगार होते, ते जॉबवर होते, नंतर मी कारकूनमध्ये कामाला लागलो आणि नंतर 82चा संप झाल्यानंतर खऱ्या अर्थाने गिरणी मालकांनी संप केला म्हणून मी या लढ्यामध्ये आलो. खरं म्हणजे गिरणी मालकांनी गिरण्या बंद केल्या नसत्या तर मला ही संधी मिळाली नसती आणि मी ती संधी हे केली, म्हणून मी भाग्यवान समजतो. पण आपल्याला एक असा नवा विचार करायला हवा की ह्या तरुण पिढीला आपल्याला काही नवं देता येईल का. जसं तुम्ही म्हणता तसं की एक तर असं झालं माहिती आहे ना की यंत्रामुळे, यांत्रिकरणामुळे, टेक्नॉलॉजीमुळे यंत्र आता हे झालेली आहे. म्हणजे आम्ही जेव्हा 15,000 लोक जेवढं सेंचुरी मिलमध्ये कापड बनवत होते ते आता 300 लोक बनवू शकतात. बरोबर. म्हणजे एवढं हे झालेलं आहे. आणि आता कसं झालं आहे की आता बघा, पूर्वी आम्ही 8 तास आम्हाला ड्युटी पाहिजे म्हणून आम्ही सांगत असतो, आता 12 तास काम करतात. म्हणजे आता कसं झालं, श्रम नाही आहेत पण मेंटल ट्रेस आहे. म्हणजे ह्या परिस्थिती म्हणून मग मुलं चिडचिडी होतात किंवा अशी जातात. किंवा आपल्याकडे सुद्धा हा जो वाढलेला प्रकार दिसतोय की आता देवाशिवाय आपल्याला कोण वाचवणार, म्हणून ही संबंध मुलं मग ती यात्रा काढणे. तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? कारण तुमच्याकडे लोक आता आयडॉल म्हणून बघतात, तुम्ही सुपरस्टार आहात, तुम्ही मध्यमवर्गीय मराठी माणसाची व्यक्तिरेखा वेगवेगळ्या पद्धतीने छोट्या आणि मोठ्या पडद्यावर दाखवत असता. तुम्ही याच्याकडे कसं बघता? नाही, आता जसं मगाशी म्हणाल्याप्रमाणे मला एकच शब्द सांगायचं वाटतंय की श्रद्धा आणि भावना राहिल्या बाजूला, आता इव्हेंट झालंय तर त्याला इव्हेंटला किती महत्त्व द्यावं ह्या त्या व्यक्तीने त्या माणसाने विचार करायला हवा. कारण कसं आहे,
शेवटी आपण म्हणतो आता आता मगाशी मीच म्हणतो की लालबागमध्ये अजूनही सण वगैरे चांगले आहेत, पण जेव्हा जेव्हा आता गोविंदा दहीहंडीचा विषय येतो काय पुढे जाणे आमचे कामगारच असतात, ही गिरण गावातलीच पोरं असतात, पण त्याला एक नकळत आशीर्वाद आलाय तो म्हणजे आता इव्हेंटचा. तर तो तेवढा आशीर्वाद नसावा असं मला वाटतंय. त्याने काय होतंय, त्याने ना आता आमच्या एरियातच आता सुरू झालंय. त्याची हंडी 3 लाखाची तर माझी 5 लाखाची वरचा आशीर्वाद तयार आहे, त्याची 8 लाखाची, याची 7 लाखाची. त्यामुळे काय आलंय, नकळत थर वाढत चाललेत, थरामुळे जोखीम वाढले आणि नकळत जो वर जातोय त्याच्यावर दबाव आलाय. दबाव आल्यामुळे मंडळाचा दबाव आलाय. त्यामुळे मग केएमची जी संध्याची जी लाईन बघतो आपण, तेव्हा कोणी त्यांच्यासाठी लोढा मदतीला. आडनावाचा नसतो, कोणी पटेल आडनावाचा नसतो, बरोबर. असतो तो असाच कोणतरी आमचा गिरण गावातला मुलगा असतो ज्याच्यावर पूर्ण कुटुंब अवलंबून असतं, पण त्या दोषात कळत नसते की त्या मुलाकडे आता लक्ष देणार कोण आहे. मग सरकार तर लक्ष देऊ शकत नाही, कारण सरकार म्हणते नियमाच्या बाहेर आहे. मग आपल्या मंडळाने पण हा विचार करायला हवा की त्या नियमाचं, बरं सरकार नियम बाजूला, माझं उद्याची पिढी आहे, माझ्या लालबाग मधला एक मुलगा आहे, त्याला जर उद्या काय झालं तर याची जोखीम कोण घेणार. गिरण गावातली कला ही वेगळ्या पद्धतीने संपूर्ण मुंबईकरांना ज्ञात होती. पोवाडे असतील किंवा तमाशा असेल, नाट्यकला असेल किंवा सिनेमा असेल, या सगळ्या गोष्टींचा खऱ्या अर्थाने गिरण गावामध्ये लालबाग परिसरामध्ये विकास होताना आपल्याला दिसला. तुम्ही त्या सगळ्याबद्दल कसे टिपलेले आहे? नाही, मला असं वाटतं की अगदी 1982 पर्यंत जवळजवळ प्रत्येक गिरणीमध्ये एक नाट्यमंडळ असायचं. हां हां. आणि दरवर्षी गिरणी अंतर्गत नाट्य स्पर्धा व्हायच्या. त्या शेवटच्या झाल्या 1980 ला कामगारांच्या. कल्याण इथे होतं ना कामगार कल्याण तर्फे, आणि त्यातून खूप नट पुढे आले. मला आठवतं की आमचे बाळधुरी हे कॉटन मिल मध्ये कामाला होते, ते विजय चव्हाण वगैरे, ही सगळी गिरणगावची देणगी आहे. तर ती नाटकाची परंपरा या गिरण्या बंद झाल्यामुळे थांबली. तुम्हाला सांगतो, संगमेश्वरी बाल्या पोरांचा जो डान्स आहे, तो आविड डान्स आता राहिला नाही. घाटावरचं घुमकं आणि त्या घुमक्यावरचं जे लेझिम असायचं, त्याच्या चाली आता कुणाला माहिती नाहीत. त्या घुमक्याची जी चाल असायची, डिमटिम टिंबुम टिमटुम टिम अशी, आणि त्याच्यामध्ये एक नागिनीची चाल असायची. ह्या नागिनीच्या चाली आजच्या मुलाला लेझिमच्या खेळताच येत नाहीत, माहिती नाहीत. आज आपण लावण्यांचा विचार केला. खेळला होतात का लेझिम वगैरे? मी फक्त सांगतो ना, आमच्या सरस्वती हायस्कूल मधून आमच्या वडाळ्याला दिंड्या निघायच्या, शाळेच्या दिंड्या. त्यात मग ते आम्ही काय वाणू आता न पुरे मस्त आम्ही खेळलोय लेझिम, आम्ही खेळलोय. पण नमन सुद्धा पूर्वी होळी झाला ना की होळीच्या आदल्या दिवशी तो डान्स यायचा मोठा 40-50 लोकांचा, आणि पहिलं नमन, हे जे काय होतं ना की अशी नुसते रात्रभर ते चालत असायचं त्याच्यात. दुसरी गोष्ट अशी जाणवते की ह्या लालबागमध्ये ना पूर्वी पेरुचाळमध्ये कांबळ्यांचं प्रदर्शन भरायचं, चलचित्र म्हणजे राजकीय विषय सगळे त्याचे असायचे. किंवा बावला कंपाऊंडवर गेला तर फाटकांचं प्रदर्शन असायचं, पेरुचाळमध्ये आलं तर कानविंद्यांचं प्रदर्शन असायचं. हे काय व्हायचं की आपल्या मुलांना घेऊन किंवा एक वेगळा प्रकाश टाकला जात होता. आज काय झालं ते आपण जी आर्ट लॉस झाली म्हणतात किंवा एक बघण्याचा दृष्टिकोन जो गेलाय, त्याचं कारण हे नाही होतं. आता आज मी नेहमी माझ्या मुलाला जेव्हा सांगतो गणपतीला आणायला, अरे इथे आम्ही हे प्रदर्शन बघितलं, आम्ही हे प्रदर्शन बघितलं, आम्ही ह्याच इथे मूर्तिकार वेलिंगना काम करताना बघितलंय. म्हणजे एवढ्या 25 फुटाचा 22 फुटाचा गणपती फक्त असा नजरेने बघायचा आणि त्याच्यावर जजमेंट करायची. ही जी जजमेंट डोळ्यात ना दिसायची ना, ती आज कुठेतरी मुलाला दिसतच नाही. आता मुलं कुठेतरी व्हॉट्सअपवर गेलं. नमन हे एवढं पॉवरफुल होतं की ते नमन जसंच्या तसं घाशीराम कोतवालमध्ये उचललं गेलं. ते जे सगळे डान्स आहेत, तो झोक देण्याचा जो पद्धत आहे, आणि आज लावणी म्हणाल तर आज आपण म्हणतो तुझ्या गिरणीचा वाजल भोंगा वगैरे, हे खूप वरवरचं आहे. अरे आमचा हनुमान थिएटर, त्याचे आमचे मधुकर नेराळे, हे एवढा मोठा माणूस, म्हणजे तो माणूस म्हणजे विद्यापीठ आहे. तिथं त्या हनुमान थिएटरच्या बाजूला गेलं, अस्सल लावणी ऐकायला मिळायची. तुमच्यावर मला आठवलं, ते बरोबर हनुमान थिएटरच्या समोर ना मसाला कुटायचा ते मशीन होत्या, ते आम्ही तिकडे मसाला, तिथे लाईन असायची. तर ते होईपर्यंत गपचूप जाऊन लावणी बघायचं, आणि ते तिथेच राहायचं ना. ते दिवसा आम्हाला ते दिवसभर जायचं, सकाळी लाईन तर रात्रीपर्यंत नंबर यायला वेळ जायचा. सकाळी त्याच बायकांना बाहेर तिथेच राहायला होते, ते बघायचं. मग रात्री तेच रात्री बघायचं. तिथून अशी मस्त हाक ऐकू यायची, ऐन रात्रीच्या पहरी सका ग बाहेरी राया ग बाहेरी, अन हाका मला मारी
आणि ती हाक अगदी चिवडा गल्लीच्या नाक्यापर्यंत ऐकू यायची. तो ताल आता राहिला तो नाही. ताल राहिला नाही. इव्हन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामध्ये सुद्धा ना शाहीर अमर शेखपासून विठ्ठल मोपांपर्यंत सगळे कार्यक्रम, सगळे शाहीर शनिवारी संध्याकाळी 6चा एक सुंदर कार्यक्रम असायचा आणि 8 वाजेपर्यंत चालायचं. इव्हन सकाळी सुद्धा चांगलं वृत्तपत्र ती ठेवली जायची, कॅरम स्पर्धा व्हायच्या, दुपारी शिवण क्लास चालायचे, संध्याकाळी चालायचे, संध्याकाळी परत मग टेबल टेनिस जायचं. त्यामुळे एक केंद्र जी होती ना, सांस्कृतिक केंद्र, ती सगळी सांस्कृतिक केंद्र मला वाटतं आता नष्ट झालेली आहे. आणि त्याच्यामुळे मूळ संस्कार आपण म्हणतो की कुठेतरी आपण याच्यापासून बाहेर गेलेलो आहोत किंवा दुरावलो आहोत. बरं त्यावेळेस शाळेमधूनच या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने मुलांपर्यंत जाव्यात असा प्रयत्न केला जायचा. म्हणजे आपली संस्कृती, आपल्या परंपरा आणि याच्या जोडीला आपण नेमके कोण आहोत, आपला समाज काय आहे याचं भान मुलांमध्ये जागवण्याचा प्रयत्न व्हायचा. पण आता इंग्रजी शाळांचं ज्या पद्धतीने प्रभाव वाढत चाललाय. अहो आता शिक्षकच मुलांना सांगतात की माझा हा विषय आहे, तू माझा जर हा क्लास जॉईन करशील तर तुला या विषयाकडे मी लक्ष घालेन. परफेक्ट. त्यामुळे मुलांचं काय, आपण सकाळी निघतो पैसा कमवायला सकाळी आणि रात्री परत थकून येतो. आपण इथं पैशासाठी विचार करत जातो. मुलं पण आपल्यावर सकाळी निघतात, ते पण रात्री आपल्याच टायमाला येतात. बरोबर. त्यांचं खेळणं गेलंय, सगळं गेलंय. त्यांचं खेळणं त्या छोट्या बॉक्समध्ये आलंय, मोबाईलमध्ये आलंय आणि त्यांना त्यांच्यातच कॉम्पिटिशन आहे की पहिल्या 4 मध्ये आला पाहिजे, पहिल्या 10 मध्ये आला पाहिजे. त्यामुळे ना ते इतके त्याच्यावर अडकले आहेत की हा जो विषय म्हणतो ना की अभ्यासाबरोबर एक सांस्कृतिक जडणघडण व्हायला हवी, ती राहिली बाजूला. मग ती सांस्कृतिक जडणघडण इंग्रजी भाषा आल्यामुळे की इंग्रजी गोष्टी आल्यामुळे आणि गुगल वगैरे आल्यामुळे आज आपल्यापर्यंत आपल्या संस्कृतीपेक्षा इंग्लंड अमेरिकेला काय चालते आणि न्यू इयरला काय होतं आणि या बऱ्याच गोष्टी आहेत. गोष्टी माहिती असणं चुकीचं नाही आहे, पण नकळत हा जो बाजूचा परिसर आहे ना तो नक्कत विसरत आहे, नकळत. आणि त्याला तेवढा वेळ पण मिळत नाही मुलांना. मग आमच्यासारखी काही समजा अजून जी संस्कृती किंवा संस्कृती म्हणण्यापेक्षा जे काही संस्कार आम्ही उपभोगले होते आधीचे, ते निदान आम्ही आमचा प्रयत्न करतो की परिपूर्ण मुलांपर्यंत पोहोचावेत. पण पुढच्या पिढीचं काय, हा प्रश्न नक्कीच राहतो. नक्कीच आपला या कार्यक्रमामागचा हेतू सुद्धा तोच आहे की नेमकं लालबाग काय आहे, लालबाग असणं हे त्यांच्यासमोर जावं. दत्ताजी, तुम्ही कसं बघता हा सगळा जो इतिहासाचा पट बदललेला आहे, म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक या 4 टप्प्यावर तुम्हाला लालबाग कसं बदललेलं बघा? नाही, एक तर काय झालं म्हणजे हा जो आपल्या संबंध याच्यामुळे इतका गेल्या 10 वर्षात इतका बदल झाला, तो आपल्यालाही सुद्धा जाणवत नाही की एवढं कसं बदललं. आणि आता काय झालं की सुविधा जास्त येतात. म्हणजे आपण आता भाषेचं बोलतो ना, मी म्हणतो तो मराठी नाही शिकला पण त्याला फ्लुएंट इंग्लिश आलं तर त्याला नोकरी मिळते ना. मग इतर भाषा, म्हणजे आपण पूर्वी जोड भाषा हिंदी शिकायचो, संस्कृत शिकायचो. आता जोड भाषेचा प्रश्नच नाही. इंग्रजी हीच आता जगण्याची भाषा झालेली आहे. त्यामुळे हा एक प्रयत्न होतो. म्हणून आपली भाषा आणि आपले जी संस्कृती कसं जगवणं हा एक आपल्यासमोर मोठं चॅलेंज आहे. म्हणजे कलाकारांसमोर आणि प्रेक्षकांसमोर सुद्धा आहे. म्हणजे आज सुद्धा अशी नाटकं आहेत किंवा भारतमाता थिएटर आहे. तर हे बघताना आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की आणि आता कसं होतं की आईवडिलांना मुलांनाही वेळ देता येत नाही, दोघंही कमवतात, मोठ्या घरात राहतात आणि जग इतकं जवळ आलेलं आहे. या परिस्थितीमध्ये काही ना काही याचा शोध घ्यायला लागेल आपल्याला सर्वांना. जसं आम्ही ट्रेड युनियन चळवळ आहे कुठे आता सगळं कॉन्ट्रॅक्ट लेबरिंग आहे. तुम्ही युनियन केली तर काढून टाका. त्यामुळे हे मोठं आव्हान आहे जागतिकीकरणाचं आपल्यासमोर, पालकांच्या समोर, विद्यार्थ्यांसमोर असणार नाही. म्हणजे त्यांना आहेच, पण आपण पालक म्हणून काय करणार आहोत. आणि मला असं वाटतं की लालबाग हे तसं जिवंत राहील, कारण का अजूनही सगळा वर्किंग क्लास इथे आपल्याकडे आहे. BDT चाळ म्हणा, वरळी चाळ म्हणा, पण तो तसा शिल्लक राहील. म्हणजे चांगली घरं मिळालीच पाहिजे. आता काय कॉमन टॉयलेटमध्ये जायची आता हे नाही. पूर्वी आपण लाईनीत उभी राहत असतो, तशी आज गरज नाही. पण सुधारणा किंवा मोठ्या इमारती येणं बरोबर आहे, पण लालबागकर त्या खोलीत राहत आहेत का. म्हणजे आज आमचे सगळं, मला असं वाटतं आपले सगळे कलावंत मुंबईच्या बाहेर, म्हणजे पाहिलं आमचे लालबागचं कौतुक राहतात बेलापूरला. आपण असं म्हटलं पाहिजे, त्या 22 गिरण्या सरकारच्या आहेत, 1 गिरणी द्या आम्हाला, सगळ्या कलाकारांना इथे ठेवूया ना, ठेवूया ना. आणि ही कारण का ही मागणी आणि सरकारची आहे जमीन, म्हणजे सरकारकडे 25 गिरण्या आहे, सांस्कृतिक ठेवा आहे. हा मी तो ठेवा आहे. आणि मी तुम्हाला म्हणतो ना, हे आम्ही भांडवलदारांना शिवाय देतो. भांडवलदारांना कळलं. तुम्हाला म्हणजे भारतमाताची स्टोरी काय आहे की पूर्वी आपले कामगार यायचे ना, तेव्हा थिएटर नव्हतं, तमाशे नव्हतं, काय नव्हतं. मग ते काय व्हायचं, ते कंटाळायचे आणि गावाला जायचे. तर संध्याकाळी करायचं काय, वेडे व्हायचे ना.
मग त्या मालकाने असं सांगितलं इथे एक सिनेमा थिएटर हे करा, वा म्हणून ते कपिल पोपटकरांच्या वडिलांना ते थिएटर दिलं. म्हणजे मला सांगा, जे मालकानं कळतं ते आपल्याला कळत नाही, ही आपलं दुर्दैव आहे. म्हणून माझं असं म्हणणं, ही स्पर्धा आहे शेवटी. या स्पर्धेमध्ये आपली मुलं, आपले कलाकार, आपली संस्कृती कशी जपवणूक होईल याचा कुठे ना कुठेतरी आपल्याला विचार करावा लागेल, तरच आपण लालबाग परळचं नाव घेऊ शकतो. निश्चितच यातून अधिक चांगला श्री गणेशा व्हावा, एकूणच इथल्या चांगल्या संस्कृतीचा पुन्हा एकदा नव्याने जागर व्हावा अशीच आपण सगळेजण अपेक्षा करूया. मी अच्युत पालव तुम्हाला विनंती करू इच्छितो की तुमच्या हातातला श्री गणेशा लोकांना या निमित्ताने दिसू नक्की. द्या. आपण सगळ्यांनी इथे ज्या पद्धतीने लालबाग आणि गिरणगावाच्या एकूण संस्कृतीचा, त्यांच्या आठवाचा जो जागर इथे मांडला गणपतीच्या साक्षीने, हा जागर नव्या पिढ्यांना लालबागची नवी ओळख देणारा ठरो आणि त्यातून लालबागची संस्कृती अधिक वेगळ्या पद्धतीने आणि या नव्या युगामध्ये सुद्धा फुलावी एवढीच अपेक्षा लोकमंचच्या या व्यासपीठावरून मी करतो. आणि पुन्हा एकदा आपण सगळेजण इथे आलात आणि आपला अमूल्य वेळ तुम्ही दिलात त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मोरया.